विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी. आज आपण 1.3 सिक्रेट प्लान ऑफ द व्हेजिटेबल्स. सिक्रेट म्हणजे गुपित, प्लान म्हणजे योजना, ऑफ म्हणजे प्राचीचे, द हे आर्टिकल आहे, व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. भाज्यांची गुपित योजना. वॉर्मअप. बी हेल्दी, तंदुरुस्त रहा. ए मॅच द टेस्ट विथ द फ्रूट्स व्हेजिटेबल. मॅच करा, जोड्या लावा. जे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स दिलेले आहेत त्यांच्या जोड्या लावा. ए बी साल्टी, इथे साल्ट आहे बघा, ही जोडी आहे. स्पायसी, मसालेदार. स्वीट, इथे फळ आहे. सोर, कडू, कारलं. टँजी, टँजी म्हणजे तिखट, ॲक्रेडी सुद्धा म्हटलं जात आहे, म्हणजे हे चिली. बी रीड अँड अंडरस्टँड, वाचा आणि समजून घ्या. अंडरस्टँड म्हणजे समजणे. बलबीर वॉज व्हेरी फाउंड ऑफ चॉकलेट्स. बलबीर नावाचा मुलगा, वॉज म्हणजे होता, होती, होते. व्हेरी फाउंड, व्हेरी म्हणजे खूप, फाउंड ऑफ म्हणजे ची आवड असणे, चॉकलेट्स. बलबीरला चॉकलेट्स आवडायच्या, म्हणजे खूप आवडायच्या. ही ऑल्सो लव्ड द टेस्टी डिशेस हिज मदर मेड. त्याला त्याची आई म्हणजे त्याच्या आईने बनवलेल्या डिशेस टेस्टी ते पण फार आवडायचे. हावेवर, जरी ही वुड नेवर, तरी सुद्धा तो ही वुड नेवर इट एनी व्हेजिटेबल, म्हणजे टेस्टी व्हेजिटेबल्स जरी बनवलं, भाजी वगैरे बनवलं, तरी सुद्धा त्याला तो आवडायचा नाहीत, म्हणजे तो कधी खायचा नाही. म्हणजे ही वुड नेवर इट, तो कधी खायचा नाही एनी व्हेजिटेबल. हिज मदर वुड गेट अँग्री बट, म्हणजे त्याची आई नेहमी त्याच्यावर रागवायची. बट परंतु फॉर एनी व्हेजिटेबल डिश बलबीर वुड ऑलवेज से अ लाऊड नो. आणि कुठलीही भाजी जर बनवलं तर बलबीर वुड ऑलवेज से, तो नेहमी म्हणायचा की अलाउड मोठ्याने, नो. लुक ॲट दीज पीज बलबीर, जेव्हा आई म्हणायची की या पीजकडे पहा बलबीर, असं जेव्हा म्हणायची, पीज म्हणजे वाटाणा. दे टेस्ट सो नाईस अँड पनीर विथ पनीर. आणि जेव्हा भाजी वगैरे बनवायची आई त्यावेळेला असं म्हणायची की या पीजकडे पहा, ही किती अगदी नाईस, छान आणि पनीरने बनवलेलं आहे, टेस्ट म्हणजे टेस्ट आहे. हिज मदर वुड से, असं जेव्हा म्हणायची. बट बलबीर वुड मियरली शेक हिज हेड, परंतु बलबीर फक्त तो केवळ आपलं डोकं हलवायचा, म्हणजे नाही म्हणून. नेम एनी व्हेजिटेबल, कुठल्याही व्हेजिटेबलचं नाव घ्या. अँड बलबीर वुड टर्न हिज फेस अवे, आणि तो आपला फेस दुसरीकडे वळवायचा, म्हणजे अगदी नको असं म्हणायचं तो. ही वुड नॉट लुक ॲट इव्हन गाजर हलवा, तो पाहायचंच नाही, इव्हन गाजर हलवाकडे सुद्धा पाहायचं नाही. टॉप्ड विथ नट्स अँड रेझिन, आणि अगदी नट्स म्हणजे मनुके, म्हणजे सुकामेवा, आणि रेझिन्स मीन्स मनुके, ह्याने जरी बनवलं असेल भाजी तरी सुद्धा तो त्याकडे पाहायचा सुद्धा नाही. गाजर हलवा जरी असेल तरी पाहायचा नाही. बलबीर्स फादर अँड मदर, बलबीरचे वडील आणि आई वडील, वुड गेट व्हेरी अँग्री, आणि ते खूप रागवायचे त्याच्यावरती. बट ऑल द व्हेजिटेबल्स, सर्व व्हेजिटेबल्स, वुड फील मोर अँग्री अँड हर्ट. आता भाज्या बनवायच्यात, परंतु भाज्यांनाच जास्त राग आलाय, अँग्री झाल्यात आणि हर्ट, दुःखी पण झाले. बलबीर डज नॉट लाईक मी, आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम, ग्रोड मिस्टर पोटॅटो वन डे. एके दिवशी मिस्टर पोटॅटो म्हणजे भाज्यांना या ठिकाणी जसे काय आता ह्युमन आहेत असं या ठिकाणी सांगितलंय. वन डे, एके दिवशी. पोटॅटो काय म्हणताय बघा, पोटॅटो म्हणजे बटाटा. बलबीर डज नॉट लाईक मी, म्हणजे बलबीरला मी आवडत नाही, बलबीरला मी आवडत नाही. आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम, मी सुद्धा
म्हणजे तो सुद्धा मला आवडत नाही. सी हाऊ ही हेट्स मी, क्राईड कॅरट टॉप्स अँग्रीली. कॅरट म्हणजे गाजर. गाजरने सुद्धा म्हटलं की हाऊ सी पहा हाऊ ही हेट्स मी, तो कसं मला हेट करतोय. हेट करणे म्हणजे तिरस्कार करणे. आय वुड लाईक टू स्कोल्ड द फेलो सेड मिस भेंडी. म्हणजे कुमारी भेंडी काय म्हणते बघा, भेंडीला लेडी फिंगर असं म्हटलं जात आहे आणि ते भेंडी दिले. आय वुड लाईक टू स्कोल्ड द फेलो, नक्कीच मला सुद्धा त्याला म्हणजे आय वुड लाईक टू स्कोल्ड. स्कोल्ड म्हणजे रागवणे, मला सुद्धा त्याचा राग येतो असं भेंडीने म्हटलं. अँड आय नो, मला माहिती आहे, हाऊ टू डील विथ, आणि कशा पद्धतीने त्याला हाताळायचं. धिस स्टबर्न बॉय, आणि या हट्टी दुराग्रही हट्टी स्टबर्न मीन्स हट्टी मुलाला कसं हाताळायचं हे मला माहिती आहे, हे मला ठाऊक आहे. मिस्टर करेला सेड विथ नॉटी स्माईल. नॉटी स्माईल म्हणजे अगदी खोडकरपणाने किंवा स्माईल करत करेलाने म्हटलं की त्याला कसं हाताळायचं, डील कसं करायचं हे मला माहिती आहे. बाय द टाइम डिनर म्हणजे डिनरच्या वेळेला वॉज रेडी ऑल द व्हेजिटेबल्स, जेव्हा सर्व हे डिनरच्या वेळेला सर्व व्हेजिटेबल्स तयार म्हणजे झालेले होते की हॅड वर्कड आउट देअर प्लॅन, म्हणजे कशासाठी एक प्लॅन तयार केला, वर्कड आउट केलं, प्लॅन तयार केला. आणि बलवीर वॉज फाउंड ऑफ एग करी. बलवीरला कशाची आवड होती, फाउंड ऑफ म्हणजे आवडत नाही. एग करी आवडायचा, आणि म्हणून तो व्हेन द करी वॉज ब्रॉट, जेव्हा करी आणण्यात आलं त्याच्यासमोर म्हणजे आणलं गेलं, टू द टेबल, आणि टेबलावर ठेवण्यात आलं, तेव्हा ही ग्रीडीली अगदी हावरेपणाने, ग्रीडीली म्हणजे ग्रीड म्हणजे अगदी म्हणजे हावरेपणाने खाणे, लोभी. पुट अ पीस ऑफ द एग, आणि लगेचच तो एक एग म्हणजे पीस ऑफ एग इन हिज माउथ, त्याने आपल्या तोंडात टाकला. युक धिस एग इज बिटर, आणि तो किळसवानाने म्हणतो की युक धिस एग इज बिटर, आणि हे फार बिटर आहे, कडू आहे. ही क्राईड, मोठ्याने ओरडलाय. ही डिड नॉट नो दॅट, त्याला माहित नव्हतं की मिस्टर करेला हॅड स्क्वीज्ड हिज ज्यूस ऑन द एग, म्हणजे मिस्टर करेलाने आपला जो ज्यूस आहे तर त्या एगच्या करीमध्ये टाकलेला होता, म्हणजे स्क्वीज म्हणजे पिळणे. रबिश म्हणजे अगदी तिरस्काराने बोलणे, रबिश. हिज फादर शाउटेड, फादरने मोठ्याने ओरडलाय, रबिश. बट बलबीर सेड, बलबीर म्हणाला, इट इज रिअली बिटर, हे खरोखरच बिटर आहे, कडू आहे पापा. अँड आस्क्ड फॉर कस्टर्ड, आणि लगेच कस्टर्डला म्हणजे कस्टर्ड साठी विचारला येतो. कस्टर्ड म्हणजे आपण म्हणतो ना कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ, कस्टर्ड यासाठी. व्हेन द कस्टर्ड वॉज बिईंग ब्रॉट, जेव्हा कस्टर्ड आणण्यात आलं त्या ठिकाणी, बिईंग ब्रॉट म्हणजे त्या ठिकाणी आणलं गेलं. कॉलीफ्लॉवर थ्यू म्हणजे फेकणे होतं, म्हणजे फेकले असं होते, परंतु कॉलीफ्लॉवरने काहीतरी त्यामध्ये पुट केलं, ठेवलंय बिग लंप ऑफ साल्ट इन टू इट, आणि ते कस्टर्ड जेव्हा आणलं गेलंय तेव्हा कॉलीफ्लॉवरने काय केलं, अ बिग लंप ऑफ म्हणजे एक पिंच ऑफ साल्ट त्या ठिकाणी टाकलाय. बलबीर पुट अ स्पूनफुल ऑफ कस्टर्ड, बलबीरने स्पूनफुल ऑफ कस्टर्ड इन हिज माउथ, म्हणजे पुट म्हणजे तो आपल्या तोंडात एक स्पून म्हणजे आपलं जे काही माउथमध्ये आहे तोंडामध्ये घातलाय. ही फाउंड इट सो साल्टी, त्याला असं आढळलंय किंवा त्याला असं म्हणजे टेस्टी हे झालं की साल्टी म्हणजे अगदी खारट वाटलं त्याला. दॅट ही कुड नॉट सॅलो इट, सॅलो म्हणजे गिळणे, तर तो गिळू शकला नाही. द कस्टर्ड इज साल्टी, आणि कस्टर्ड जे होतं फार साल्टी झालं तर मम्मी म्हणजे विचारलंय तो, मम्मीला सांगितलंय, मम्मी द कस्टर्ड इज साल्टी असं वाटतं. बट हिज मदर अँड फादर डिड नॉट बिलीव्ह हिम, परंतु त्याची आई आणि त्याच्या वडिलांकडे म्हणजे वडिलांनी दोघेही डिड नॉट बिलीव्ह हिम, त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. ऑल ही गॉट वॉज स्कोल्डिंग, आणि त्याला परत रागवण्यात आलं. स्कोल्ड म्हणजे खरटपट्टी काढणे. फॉर बीइंग सच अ ग्रम्पी बॉय, म्हणजे अशा पद्धतीचे ग्रम्पी म्हणजे
थोडंसं चिडखोर मुलगा जो आहे त्याच्यावरती रागवण्यात आलं, म्हणजे रागवले. बलवीर रिमेन्ड हंग्री, आणि त्या दिवशी मात्र तो बलवीर हंग्री म्हणजे भुकेलाच राहिला. इन द मिडल ऑफ द मिडनाईट, आणि मध्यरात्री, इन द मिडल ऑफ मिडनाईट, मध्यरात्री, बलबीर क्रीप म्हणजे म्हणजे असं जाणे, सरकत जाणे, किंवा काय म्हणून आपण हळूच पुढे सरकणे. क्रेप्ट ह्याचं भूतकाळ, म्हणजे क्रीपचं भूतकाळ क्रेप्ट. द बलबीर क्रेप्ट हंग्रीली, तो पुढे सरकला, पुढे गेलाय. टू द फ्रीजकडे गेला. ही टूक आउट अ स्लॅब ऑफ चॉकलेट. ही टेकचं टूक झालं. टेक म्हणजे घेणे, टूक म्हणजे घेतला, घेतले, घेत आहे. ही टूक त्याने घेतला, आउट घेतलाय की अ स्लॅब ऑफ चॉकलेट, एक चॉकलेटचा तुकडा घेतलाय. अँड टूक अ बिग बाईट, आणि तो आपल्या तोंडात घातला. बट हीज टंग बर्न, आणि जसं तोंडात ठेवल्याबरोबर टंग म्हणजे जीभ BURN, बर्न म्हणजे जळणे, आणि बर्न म्हणजे जळालाय, म्हणजे त्याला म्हणजे तिखट लागलं चावय. आणि बिकॉज द व्हेजिटेबल्स हॅड रब, आणि व्हेजिटेबल्स जे आहेत ना ते रब केलेलं होतं. कशामुळे? चिलीजमुळे. ऑन द चॉकलेट्स म्हणजे चॉकलेटवरती चिली हे रब केलं होतं, म्हणजे घासलं गेलं होतं, म्हणून त्याचं टंग जे आहे ना बर्न झालं. विथ हीज बर्निंग माउथ, म्हणजे बर्निंग माउथ सोबतच बलबीर टर्न टू अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा, आणि तो पुढे गेला, आणि बर्निंग माउथ होत असताना म्हणजे त्याला जळजळ वाटत असताना बलबीर टर्न टू अ बिग बाउल, एक बिग बाउल म्हणजे वाटी ऑफ हलवा, म्हणजे हलवा भरलेला वाटी घेतलाय तो, आणि त्याकडे गेलाय. ही पुट अ स्पूनफुल इन हिज माउथ, आणि लगेचच तो एक स्पूनफुल जे गाजर हलवा आहे तो खाल्लाय. म्हणजे टेस्ट लागल्यानंतर, छान लागल्यानंतर. द हलवा टेस्टेड सो स्वीट, तो म्हणतो की हलवा टेस्टेड म्हणजे खूप स्वीट टेस्ट आहे, अँड नाईस, खूप छान पण आहे असं म्हणतो. ही टूक अनदर, आणि तो लगेच आणखी पुन्हा एकदा स्पूनफुल आपल्या तोंडात घातला. स्पूनफुल अँड देन अनदर, परत आणखी अशा पद्धतीने परत तो खाऊन टाकला. इट सरप्राईज हिम, त्याला आश्चर्य वाटलं. दॅट गाजर हलवा कुड बी सो टेस्टी, गाजर हलवा ही खूप टेस्टी असू शकतं हे त्याला कळालंय. अँड ही हॅड ऑलवेज रिफ्यूज, आणि जो की नेहमी तो रिफ्यूज करायचा, नेहमी नाकारायचा. टू इट इट हे खाण्यासाठी. ही लाईक्ड इट सो मच, त्याला खूप आवडत आहे. दॅट ही ॲट अप ऑल द हलवा, आणि सगळं खाऊन टाकलंय. इन द बाउल म्हणजे त्या वाटीतला. नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या दिवशी, बलबीर्स मदर ओपन द फ्रीज, म्हणजे दुसऱ्या दिवशी बलबीरची आई फ्रीज ओपन केल्यात, आणि टू टेक आउट मिल्क, म्हणजे मिल्क काढण्यासाठी, तिथून मिल्क घेण्यासाठी. फॉर मेकिंग टी, चहा बनवण्यासाठी. शी फाउंड, म्हणजे आईला असं लक्षात आलं की द बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी, आणि जे वाटी होतं ते वाटी मात्र पूर्ण एम्प्टी, गाजर हलव्याने भरलेलं वाटी ते एम्प्टी दिसलं, म्हणजे रिकामे दिसले. हू हॅज इटन, कोण खाल्लं? द गाजर हलवा कोण खाल्ला? शी आस्क्ड, म्हणजे आईने विचारलं. बलबीर सेड, आय ॲट इट मम्मी, मी खाल्लंय मम्मी. यू, म्हणजे मम्मी अजून म्हणते की आई म्हणते, यू हेट व्हेजिटेबल्स, तू तर हेट करतो, तिरस्कार करतो, तू कसं खाल्लंय? डू यू नॉट, डोंट यू, तू खाल्लायस का? येस मम्मी, आय डिड हेट व्हेजिटेबल्स, नक्कीच मी मला भाज्या आवडायच्या नाहीत. बट आय डोंट एनीमोर, आता इथून मला म्हणजे मी खातोय, म्हणजे मला इथून आवडतात, म्हणजे आता मी हेट करणार नाही. आय डोंट एनीमोर. बलबीर्स मदर वॉज हॅपी, बलबीरची आई अगदी आनंद वाटलं बलबीरच्या आईला. गुड बॉय असं म्हणतात, म्हणजे छान, म्हणजे असं म्हणतात. आणि शी सेड अँड हग्ड हिम, हग्ड म्हणजे आलिंगन देणे किंवा मिठी मारता येतं. अशा पद्धतीने हे सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल्स, एक मुलगा भाज्या खात नाही तर त्याला खाण्यासाठी कशा पद्धतीने म्हणजे शेवटी त्याला खाल्लाय तो, यासाठी प्रयत्न केलेले आई वडिलांचे एक प्रयत्न आहे. सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल्स हे आपण पाहिलं. आता आपण पुढील भागामध्ये जी क्वेश्चन्स आहेत, प्रश्न उत्तरे, ते पाहूत आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.
थांबू आपण या ठिकाणी. धन्यवाद.